भंडारा गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे विधान परिषदच्या महायुतीच्या उमेदवाराची घोषणा झालेली आहे. अविनाश बामणकर यांच्या नावाची घोषणा झालेली आहे आणि आज अविनाश बामणकर अर्ज आपला हे करत आहेत. तो काय सांगाल तुमच्या विधान परिषदेच्या नावाची घोषणा झाली काय सांगाल? काल रात्री भंडारा विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीमध्ये माझ्या उमेदवारी ही काल रात्री जाहीर झाली आणि या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून मी भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब आणि विशेष करून ज्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो ते आदरणीय परिणयभाऊ फुके, आमचे उपेंद्रजी कोठेकर, आदरणीय बाळाभाऊ अंजनकर, जिल्हाध्यक्ष आदरणीय आशुभाऊ गोंडाणे आणि या सर्व नेत्यांचं आणि आमचे जे मित्रपक्ष आहेत त्या मित्रपक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, शिवसेना शिंदे गटाचे सर्व नेते, त्या सर्वांचा मी आभारी आहे की माझ्यासारख्या एका साधारण व्यक्तीला एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी काम करतो, माझ्यावरती विश्वास टाकला आणि एवढ्या मोठ्या निवडणुकीची उमेदवारी मला देण्यात आली आणि जो विश्वास माझ्यावरती टाकला मी या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही आणि आमच्या पक्षाचे, आमच्या मित्र पक्षाचे सर्व कार्यकर्ते आम्ही पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढू आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की आमचा विजय हा निश्चित आहे. महायुतीने तुम्हाला तुमच्या दोनदा विश्वास ठेवलेला आहे. विधानसभेला तुमच्यावर हे होता. नाना पटोलेची तुमची काही टक्कर होती. ह्यावेळेस तुमची टक्कर कशी असणार आहे? मागच्या वेळी भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना शिंदे गट हे सगळे मित्रपक्ष आम्ही सगळ्यांनी मिळून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकद लावली आणि या तिन्ही पक्षाच्या सर्व गाव पातळीवरचे कार्यकर्ते असोत, नेते असो, यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत घेतल्यानंतर त्यावेळीचे जे माजी प्रदेशाध्यक्ष होते नानाभाऊ पटोले काँग्रेसचे आणि भावी मुख्यमंत्री पण होते, त्यांच्या आम्ही EVMमध्ये 658 मतांनी समोर राहिलो. म्हणजे त्या अर्थाने आम्ही विजयी राहिलो आणि हे सगळं आमच्या सर्व नेते मंडळींनी, कार्यकर्त्यांनी हे सगळं करून दाखवलं आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ताकदीने आम्ही ही निवडणूक यावेळी लढू आणि मी जसं सांगितलं की आमचा विजय निश्चित आहे. माझे सर्व सहकारी, जिल्हा परिषद असो, नगरपंचायत असो, नगरपरिषदा असो किंवा पंचायत समितीचे सभापती असो, हे सगळे आमचे सहकारी आहेत. हे सगळे जसं पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला तसे माझे सगळे हे मित्र, माझे सगळे सहकारी जे आहेत हे सुद्धा माझ्यावरती आणि पक्षावरती विश्वास ठेवतील आणि आम्ही सगळे एकत्रित रित्या ही लढाई लढू आणि आपला विजय आम्ही खेचून आणू. तर हे होते अविनाश बामणकर. त्यांचं म्हणणं आहे की जो आमचा विश्वास आहे तो भाजपावर आहे आणि हा जो विजय आहे तो आमचाच आहे. सुरेश बागडे, जय महाराष्ट्र, भंडारा.